करवीर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। खुप्पिरे ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 ऑगस्ट पूर्वी डायलिसिस सेवा सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। तर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत करण्यात आल्या। मुंबई इथं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली करवीर मतदारसंघातील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत खुप्पिरे ग्रामीण रुग्णालयात 15 ऑगस्ट पूर्वी डायलिसिस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। रुग्णालयातील आवश्यक सुविधा, वैद्यकीय उपकरणे आणि मनुष्यबळ याबाबत सविस्तर आढावा घेत मंत्री आंबेडकर यांनी स्त्री रोग तज्ञ आणि दंतविकार तज्ञांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याच्या सूचनाही दिल्या। ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळणे गरजेचे असल्याचं यावेळी मंत्री आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। बैठकीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली। रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दरम्यान करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी खुप्पिरे इथं नवीन डायलिसिस युनिटसाठी सुसज्ज इमारत आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी करणारं निवेदन सादर केलं। तसंच गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीने भरण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळ मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न वाढवण्याच्या सूचनाही बैठकीत करण्यात आल्या।